विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयातील प्रकरण नंबर 3चा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये घटक आहे कंपनीची स्थापना व उपघटक आहे कंपनीची नोंदणी अवस्था। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रवर्तन अवस्थेचा अभ्यास केलेला आहे, तर आज आपण कंपनीची नोंदणी अवस्था याचा अभ्यास करणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण जी प्रवर्तन अवस्था आहे त्याला प्रवर्तक कशाला म्हणायचं, कोण प्रवर्तक असतो आणि प्रवर्तनाचे जे काही टप्पे आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे। तर आज आपण कंपनीची नोंदणी अवस्था ह्यातील जे काही टप्पे आहेत त्याचा अभ्यास करूया। आता कंपनीची नोंदणी अवस्था यामध्ये पहा, व्यवसायाचे स्वरूप, उद्देश व आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करावयाची आहे ते ठरवतात। मग कंपनी सार्वजनिक स्थापन करायची आहे की खाजगी कंपनी, हे कंपनीचं जे काही व्यवसायाचं स्वरूप आहे, उद्देश आहे व त्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे, किती भांडवल मिळणार आहे यावर प्रवर्तक कंपनी ठरवत असतो। मग आता यासाठी काही टप्पे आहेत कंपनीच्या स्थापनेतील, तर कंपनीच्या नोंदणीतील जे काही टप्पे आहे कंपनीच्या नोंदणी अवस्थेतील त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये पहिला टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे, DSC। DSC मीन्स डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट। जे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आहे ते मिळविणे, हे झालं कंपनीच्या नोंदणीतील हा पहिला टप्पा आहे। मग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते। डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो। आता ही जी पद्धत आहे ही व्यक्तीची डिजिटल पद्धतीची स्वाक्षरी असते। याचा उपयोग जो आहे तो ई कागदपत्रांवर स्वाक्षरीसाठी केला जातो। ही जी डिजिटल स्वाक्षरी आहे त्याचा उपयोग ई कागदपत्रांवरती स्वाक्षरीसाठी केला जातो। 2 नंबरचा टप्पा आहे संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCA कडे नोंदविणे। संचालकांची जी काही नावे आहेत ती डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर मिळाल्यानंतर त्याची नोंद ही MCA कडे करणे आवश्यक आहे। मग MCA प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक, त्याला DIN असं म्हणतात, आणि वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची नोंद ठेवत असते। संचालकाचा जो काही ओळख क्रमांक आहे तो ओळख क्रमांक दिला जातो आणि त्यानंतर त्याची जी काही वैयक्तिक माहिती आहे ती वैयक्तिक माहिती ही ठेवली जाते, याची नोंद ठेवली जाते। आता जो MCA आहे तो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कंपनी पत्रव्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवत असते। जे काही प्रशासकीय अंमलबजावणी करायची आहे त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे व्यवहार मंत्रालय, कंपनी कायदा 2013ची जे काही टीम आहे ती या देखरेख करत असते प्रशासनावर। त्यानंतर 3 नंबरचा टप्पा आहे संचालक ओळख क्रमांक DIN मिळविणे। DIN ला इंग्लिशमध्ये डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणतात। DIN म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर। मग प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांकडे ओळख क्रमांक नाही अशांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक क्रमांकासाठी SPICE 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो। जो काही फॉर्म आहे SPICE 32 ह्या फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो। कोणाला? ज्या संचालकांना, म्हणजे कंपनीचे जे काही प्रथम संचालक आहेत त्या संचालकांपैकी ज्या संचालकांकडे ओळख क्रमांक नाही अशांना
ओळख क्रमांक हा घ्यावा लागतो. त्यासाठी त्यांना हा मंत्रालयाकडे SPICEच्या 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर 4 नंबर आहे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. याच्या अगोदर आपण पाहिलं संचालक ओळख क्रमांक म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तो म्हणजे जे कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केला जाणारा जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्ती आहेत त्यांना 8 अंकी नंबर हा दिला जातो. 4 नंबर आहे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. मग प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक RUN रिझर्व युनिक नेम फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कासह पाठवितात. मग कंपनीचे नाव जे आहे ते आरक्षित करायचे आहे त्यासाठी प्रस्ताव सादर केला जातो. कंपनी स्थापन करायची आहे, अगोदर प्रवर्तक जो आहे तो प्रवर्तक कंपनीची स्थापना करतो. मग कंपनीची स्थापना केल्यानंतर रीतसर कंपनीची नोंदणी ही करावी लागते. मग कंपनीची नोंदणी करण्यासाठी जे काही कंपनीचं नाव आहे ते नाव आरक्षित करण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला जातो. मग प्रस्ताव कंपनीचे जे काही प्रास्ताविक आहे, प्रवर्तक आहे ते कंपनीचं नाव निश्चित करण्यासाठी फॉर्म भरून देतात. तो कुणाकडे? MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे जातो. मग केंद्रीय नोंदणी केंद्र हे सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर आहे, CRC म्हणतात त्याला. ते कंपनीच्या नोंदणीसाठीच्या सुविधा जलद पुरविणारे, विशेषतः कंपनीचे नाव आरक्षण, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासाठीचे हे काय आहे? एक केंद्र आहे. मग प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावे अनुक्रमे केंद्रीय नोंदणी कार्यालयाकडे पाठवितात. मग केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर जे नाव आहे ते प्रस्ताव केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवते. 20 दिवसांसाठी जे नाव सुचवलेलं आहे प्रवर्तकाने ते प्रस्तावित नावास संमती दिली जाते केंद्राकडे आणि ते जे नाव आहे ते नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवले जाते. त्यानंतर पुढचा आहे 5 नंबर घटनापत्रक व नियमावली. कंपनीमध्ये घटनापत्रक व नियमावली अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. कारण की कंपनीची नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे जे 2 दस्तऐवज आहे हे अतिशय महत्त्वाचे असून हे नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागते. या दस्तऐवजांमध्ये कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबींचा आणि नियमांचा उल्लेख असतो. प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदेतज्ञ यांची मदत घेतात. कंपनीचं जे घटनापत्रक तयार करायचं आहे ते घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी जी काही कंपनीची उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टांचा निगडीत हे आहेत. यासाठी कायदेशीर जे काही तज्ज्ञ आहेत त्यांची चिटणीसाला मदत घ्यावी लागते. मग सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भाग बाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवितात आणि कंपनीची घटना ही घटनापत्रकामध्ये नमूद केली जाते आणि कंपनीचे जे काही नियम आहेत ते नियमावलीमध्ये ह्या प्रवर्तकाला नमूद करावे लागतात. कारण की नोंदणीसाठी हे जे दस्तऐवज आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे दस्तऐवज असतील तरच कंपनीची नोंदणी ही केली जाते. 6 नंबर आहे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक आणि दिनांक. जे घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तींची स्वहस्ताक्षरात त्यांनी स्वहस्ताक्षरामध्ये स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणे आवश्यक असते.
त्याचबरोबर साक्षीदाराचंही यावरती नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून सही करणे अपेक्षित असते. मग घटनापत्रक व नियमावलीवर सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे जे शुल्क आहे हे कंपनीच्या भागभांडवलावर तसेच त्या राज्यावर ते अवलंबून असते. किती शुल्क घ्यायचे आहे, किती भरावायचे आहे हे त्या राज्यावरती कंपनीच्या अवलंबून असते. घटनापत्रक व नियमावलीवरती दिनांक असणे आवश्यक असते. हा जो दिनांक आहे हा मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांक असू शकतो. मग मुद्रांक शुल्क कंपनी नोंदणीच्या वेळी भरले जाते. कंपनीच्या नियमावली व घटनापत्रकावरती हा मुद्रांक दिनांक असतो आणि तो मुद्रांक दिनांक जो आहे तो आवश्यक असतो. त्यानंतर 7 नंबर आहे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे. त्यामध्ये 1 नंबर आहे संचालकाचे संमतीपत्र. कंपनीच्या नोंदणीसाठी काही कागदपत्रे लागतात. त्यामध्ये संचालकाचं संमतीपत्र लागतं. ज्या व्यक्तीने प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावे लागते. जी व्यक्ती संचालक म्हणून काम करते त्याला संमतीपत्रक हे द्यावे लागते, कारण की त्याने स्वतःच्या इच्छेने ते काम घेतलेले असते म्हणून. त्यामध्ये त्याची वैयक्तिक माहिती असते. DIN इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा दिलेला असतो. म्हणजे यामध्ये संमतीपत्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे निर्देशित नमुन्यामध्ये असावे लागते. इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा सुद्धा यामध्ये दिलेला असतो. 2 नंबरचा आहे व्यवस्थापक, चिटणीस इत्यादी विषयी माहिती. कंपनीच्या नियमावलीवर सही करणाऱ्या व्यवस्थापक, चिटणीस इत्यादी विषयी माहिती ही प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असते. प्रस्ताव सादर करण्यासाठी ही माहिती आवश्यक असते, गरजेचे आहे. त्यानंतर 3 नंबर आहे घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकांचे घोषणापत्र. घटनापत्रकावरती सही करणारी प्रत्येक व्यक्ती आणि नियमावलीतील नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकांकडून मागील 5 वर्षात ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा व्यवस्थापन संदर्भात दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्रक द्यावे लागते. तसेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले सर्व दस्तऐवज हे अचूक, पूर्ण आणि सत्य असल्याचेही घोषित करावे लागते. म्हणून घटनापत्रकावर सही करणारे जे काही व्यक्ती आहेत, जे काही सभासद आहेत, संचालक आहेत व प्रथम संचालक जे आहेत त्यांच्याकडून घोषणापत्रक हे घेतले जाते. त्यानंतर 8 नंबर आहे पत्त्यासंबंधी सूचना. नोंदणी वेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा जो काही पत्ता आहे तो निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश वहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते. मग कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणे आवश्यक असते. जो काही कंपनीचा कार्यालयीन पत्ता आहे तो कार्यालयीन पत्ता कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत दिला पाहिजे. कधी? ज्यावेळेस कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसेल तेव्हा. जर निश्चित असेल तर तो अगोदरही दिला जातो. त्यानंतर 9 नंबर आहे वैधानिक घोषणापत्र. त्यामध्ये कंपनीच्या स्थापनेतील संबंधित ॲडव्होकेट, कंपनी चिटणीस, कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांनी आणि नियमावलीत नोंद असलेले संचालक, व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यावे लागते.
हे सुद्धा वैधानिक घोषणापत्र म्हणजे हे सुद्धा की जे कायद्याप्रमाणे घोषणापत्र देणे आवश्यक आहे. त्यामध्ये चिटणीस असेल कंपनीचा, कॉस्ट अकाउंटंट असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा कंपनीचा ॲडव्होकेट असेल. त्याचबरोबर नियमावलीतील नोंद असलेले संचालक असतील, व्यवस्थापक असतील किंवा चिटणीस असेल, यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यावे लागते. त्यानंतर 10 नंबरचा टप्पा आहे कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे. आता कंपनी नोंदणीसाठीचे जे काही सर्व दस्तऐवज आहेत ते तयार झाल्यानंतर प्रवर्तकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात ते सादर करावे लागते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली. नियम 38 कंपनी नियम म्हणजे चौथी सुधारणा आहे. याच्यामध्ये 2/10/2016 पासून स्वीकारण्यात आली. कंपनी नोंदणीसाठी INC 32 हा एकच फॉर्म सादर करावा लागतो. SPICEचा वापर खालील नोंदणीसाठी केला जातो. त्यामध्ये कंपनीचे नाव आरक्षित करणे, कंपनीची स्थापना, नवीन कंपनीची स्थापना करणे, संचालक ओळख क्रमांक मिळविणे, पॅन आणि टॅन नंबर मिळविणे. आता यामध्ये पॅन म्हणजे आयकर विभागाकडून हा दर 10 डिजिट नंबर दिला जातो. हा प्रत्येकाला 10 डिजिट नंबर दिला जातो. टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा ओळख क्रमांक असतो. त्यात अंक व अक्षरांचा समावेश देखील असतो. आयकर विभागाकडून हा म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून हा 10 डिजिट नंबर दिला जातो आणि टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा काय आहे, एक ओळख क्रमांक आहे. त्यानंतर टॅन म्हणजे काय, टॅक्स अकाउंट नंबर. टॅन मीन्स TAN. टॅन मीन्स टॅक्स अकाउंट नंबर. हा आयकर विभागाकडून म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून कर वजा करून त्याचा भरणा करण्याची जी जबाबदारी आहे, जबाबदारी असणाऱ्या संस्थांना हा 10 डिजिट क्रमांक दिला जातो. यात अंक व अक्षरांचा समावेश देखील असतो. म्हणजे कंपनी स्थापनेसाठी सोबत घटनापत्रक व SPICE नियमावली आणि संबंधित कागदपत्रे विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते. कंपनीच्या नोंदणीसाठी हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी ह्या पद्धतीने हे पॅन आणि टॅन नंबर द्यावा लागतो. कंपनीचं नाव आरक्षित करावं लागतं. नवीन कंपनीची स्थापना, संचालकांचा ओळख क्रमांक हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची स्थापना नोंदणी करायची असेल तर ह्या गोष्टी आवश्यक असतात. त्यानंतर 11 नंबर आहे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे. तर नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्रांची छाननी करतो. सर्व बाबींची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यास तो कंपनीचे नाव कंपनी नोंद वहीत नोंदवून घेतो. नोंदणीबाबतच्या ज्या काही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो. जो कंपनीचा नोंदणी अधिकारी आहे तो स्वतःच्या सही शिक्क्यानिशी विहित नमुन्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र देतो. याचाच अर्थ नोंदणीच्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा होतो. नोंदणी अधिकारी ही जे काही दस्तऐवज आहे ही सर्व दस्तऐवजांची छाननी करतो, कागदपत्रांची छाननी करतो व सर्व बाबी कंपनीने पूर्ण केलेल्या आहेत, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे याची खात्री झाल्यानंतर कंपनीचे नाव नोंदवहीमध्ये नोंदवून घेतो आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकारी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र देतो. मग नोंदणी प्रमाणपत्रामध्ये काय असतं तर नोंदणी प्रमाणपत्रामध्ये कंपनीचे नाव असते, त्यानंतर नोंदणीचा दिनांक असतो, त्यानंतर कंपनी ओळख क्रमांक असतो, त्यानंतर पॅन व टॅन क्रमांक असतो, नोंदणी अधिकाऱ्यांची सही व शिक्का व दिनांक असतो आणि हे जे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्या नोंदणी प्रमाणपत्रावरती ह्या आवश्यक बाबी नोंदवलेल्या असतात.
त्याचबरोबर नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व देखील आहे. तर कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनी जन्मदाखलाच आहे. तो एक काय आहे? कंपनी जन्मदाखला आहे. कारण नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते. म्हणजेच कंपनीचं काय आहे? ते बर्थ सर्टिफिकेट आहे. त्यानंतर हे जे आहे हे नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व आहे की कंपनीचं प्रमाणपत्र म्हणजेच काय? कंपनीचा जन्मदाखला आहे. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती बनते, त्याच्या सभासदापासून ती वेगळी असते. तसंच कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. हे देखील नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनीचं महत्त्व आहे की ती कंपनी एक कृत्रिम व्यक्ती आहे, तिला अस्तित्व आहे आणि ती चिरंतन काळ टिकणारी आहे. त्यानंतर कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते. कंपनी काय करू शकते? कोणावरही तक्रार दाखल करू शकते. इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. अशा पद्धतीने कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व आहे. नोंदणी प्रमाणपत्र असेल तर कंपनी ह्या ज्या काही वरील बाबी आहेत ह्या बाबी करू शकते. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे जन्मदाखला आहे, ती एक कायदेशीर व्यक्ती बनते. त्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती सभासदापासून वेगळी असते. कंपनी कृत्रिम व्यक्ती आहे, तिला अस्तित्व येते आणि चिरंतन काळ टिकणारे हे अस्तित्व आहे. तसंच कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते. अशा पद्धतीने कंपनीची जी काही नोंदणी अवस्था आहे ती नोंदणी अवस्था अशा पद्धतीने आहे. त्यामध्ये एकूण 11 टप्पे दिलेले आहेत नोंदणी अवस्थेचे आणि त्यानंतर खाली तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा दिलेलं आहे. ते सर्टिफिकेटसुद्धा खूप आवश्यक आहे. ते अशा पद्धतीने कंपनीचं सर्टिफिकेट असतं, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपण कंपनीची नोंदणी अवस्था जी आहे हे दुसरी अवस्था आपण याचा अभ्यास केलेला आहे.